नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी। तब्बल 6 वर्षांनंतर मातोश्रीवर जात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। भेटीनंतर माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख असाही उल्लेख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा केलाय। 22 दिवसात दोन्ही बंधूंच्या या दुसऱ्या भेटीनं युतीच्या चर्चांना बळ मिळतंय। पाहूया। की आपल्या एक भाषेमध्ये शब्दप्रयोग आहे द्विगुणित, तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा कैक पटीने गुणित। जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, बऱ्याच गोष्टी झाल्या, दोन भाऊ भेटले, दोन नेते भेटले नाही। आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभली असेल। जवळपास 6 वर्षांनंतर मातोश्रीवर येत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। दुपारी 12:10च्या दरम्यान राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले। मंचावरून येऊन त्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुष्पगुच्छ दिला। या भेटीमुळे पुन्हा एकदा दोन्ही ठाकरेंच्या युतीच्या चर्चांना बळ मिळाले। बरंच काही घडलं। काय घडलं? दोन भाऊ भेटले, एकमेकांना प्रेमाचं आलिंगन दिलं, गप्पा झाल्या, शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये व्यंगचित्रांवर चर्चा झाली, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, बऱ्याच गोष्टी झाल्या, दोन भाऊ भेटले, दोन नेते भेटले नाही। आजची घटना अत्यंत आनंददायी आहे। दोन भाऊ आज वाढदिवसानिमित्त एकमेकाला भेटले आणि राजसाहेब बऱ्याच वर्षानंतर मातोश्रीवर उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला लाल गुलाबाचा भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन गेले। हे अत्यंत शुभशकून आहेत आणि पारिवारिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं। आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभली असेल। दोन भाऊ अशा पद्धतीने एकत्र आलेत। या भेटीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरेंनी ट्विटरवर केलेली एक पोस्ट, ज्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केलाय। माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या। निश्चितपणाने शिवसेना कोणाची आहे हे तळागाळातल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे। जो अज्ञान असेल राजकारण त्याला देखील माहिती आहे। बाळासाहेबांनी हा पक्ष निर्माण केला आणि त्याची परंपरा उद्धवसाहेब खंबीरपणे चालवत आहेत आणि सर्वसामान्य शिवसैनिकांचं मत आहे की आज भले वेळ लागेल परंतु शिवसेना उद्धवसाहेबांची आहे, मातोश्रीची आहे, ही कधी ना कधी ते आम्हाला मिळेल। दरम्यान शुभेच्छांच्या औपचारिक कार्यक्रमानंतर दोन्ही भावांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली। शुभेच्छा देताना राज ठाकरेंसोबत बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई तर उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव आणि अरविंद सावंतही उपस्थित होते। बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर उभं राहत दोघांनीही फोटो पोजही दिल्या। घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, त्याच्यामुळे साहजिकच आहे, मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्दप्रयोग आहे द्विगुणित, तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा कैक पटीने गुणित। या भेटीवर मनसेच्या बाळा नांदगावकरांनी म्हटलंय की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राजसाहेबांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी बाळासाहेबांच्या वास्तव्याने आमच्यासाठी पवित्र झालेल्या मातोश्री जाऊन माझ्याही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। दोन पक्ष एकत्र येऊन लढतात तेव्हा त्यांची ताकद 1+1 2 अशी होते, पण जेव्हा दोन ठाकरे एकत्र येतात तेव्हा हीच ताकद 1+1 11 होते। आज उद्धव साहेबांना सगळ्यात मोठे आपुलकीचे गिफ्ट हे राज साहेबांनी दिले। बाळासाहेब हा सुवर्ण क्षण बघायलाच खरंच आपण हवे होता। आपला मातोश्री बंगला आज दोन्ही बंधूंना एकत्र बघून नक्कीच आनंदी झालाय।
जसं की वरळीच्या मेळाव्यानंतर राजसाहेब बोलले होते की तो मराठी या विषयापुरता मेळावा सीमित होता. कदाचित 2-4 दिवसांनी स्टेटमेंट येईल की वाढदिवसापुरतं होतं, याच्यामध्ये राजकीय कुठलाही उद्देश नव्हता. आणि मला अजिबात वाटत नाही की एका त्या ठिकाणी वाढदिवसाला गेलं म्हणजे तिथल्या तिथे राजकीय इक्वेशन काही ठरतं. ती एक प्रदीर्घ अशी प्रक्रिया आहे आणि ती कितपत यशस्वी होईल हे आजच सांगता येत नाही. त्यांनी काय करावं, भावाभावांनी, तुझा भाऊ आणि तू जर वेगळे 20 वर्ष राहिला नंतर त्यांनी एकत्र आले तर उलट आनंद व्यक्त केला पाहिजे. त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे? दोन्ही पॉवर एकत्र येण्याची देखील महाराष्ट्र वाट बघतो. 2 आणि चला रे बाबा. पाठोपाठ पुतण्या सोबत येईल असं आता चर्चेनंतर अशी काही चर्चा झाली आज राजकीय काही चर्चा. सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्राच्या जनतेने 2024ला एकाला 20 आमदार दिले, दुसऱ्याला 0 दिलेले आहे. भरपूर ताकद आहे. आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाही. तेवढी मोठी ताकद आहे. हो, एकाकडे 20 आमदार आहेत, दुसऱ्याकडे 0 आहे. बाप रे. आणि आमच्याकडे तर 132 आहे. तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर? खऱ्या अर्थाने राजसाहेबांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि उद्धव ठाकरेच्या वाढदिवसाला मातोश्रीपर्यंत गेले. पण 14 जूनला जेव्हा राजसाहेबांचा वाढदिवस होता तेव्हा उद्धव ठाकरे गेले होते का? ज्या मातोश्रीतून राजसाहेबांना कायमस्वरूपी काढण्यासाठी ज्या उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केले, आज त्यांना स्वागत करायला लागतंय. म्हणून ह्याच्यासाठी राजसाहेबांचं मी कौतुक करेन. 20 वर्षांनंतर दोन्ही भाऊ वरळीतल्या मराठी विजय मोर्चात पहिल्यांदा एका मंचावर आले आणि 6 वर्षांनंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले. त्याआधी 2019 मध्ये अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी, तर त्याआधी 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृतीच्या विचारपूससाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. ना 2 भाऊ आहेत, ठाकरे ब्रँड आहे. आणि एक लक्षात ठेवा, पाण्यावर काठी मारले तरी पाणी दुभंगत नाही, तरंग उठतात. आज ते तरंग संपलेले आहेत. एक ठाकरे कुटुंबीय म्हणून ते एकत्र आलेले आहेत आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. काही राजकीय कारणामुळे दूर झालेले भाऊ एकत्र होत असतील आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असतील तर वाईट वाटायचं काही कारण नाही कोणाला. आपण सुद्धा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे. चांगले संकेत आमच्या शिवसैनिकांना आज मिळाले. माननीय राज ठाकरे आज उद्धवजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते, शुभेच्छा दिलेल्या आहेत. शिवसैनिकांमध्ये आणि मनसे सैनिकांमध्ये जोश आणि उत्साह निर्माण झाला आहे. राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं असतो आणि ते कुटुंब पुन्हा एकदा येतात. महाराष्ट्राला खूप आनंद झालेला आहे. मी सगळेजण एवढ्याच आनंदात आहोत की कुठल्याही का कारणाने होईना, मग तो मराठीचा विषय असेल किंवा आजचा त्यांचा वाढदिवसाचा विषय असेल, परंतु हे 2 जण, हे कुटुंब एकत्र आलं, ह्याचा आम्ही आनंद घेतोय. राजकारण आपल्याला 12 महिने आहे, त्यात काय होतंय काय नाही होतंय ह्याच्यावर आम्ही विचार करत नाही. प्राथमिक शाळेत सरकारच्या हिंदी विषय धोरणाविरोधात दोन्ही बंधू एकत्र आले. मात्र त्यानंतरच्या काळात राज ठाकरेंनी कोणत्याही विषयावर पदाधिकाऱ्यांना न बोलण्याचे आदेश दिल्यानं संभ्रम वाढला होता. मात्र तो संभ्रम आता दूर झाल्याचा दावा नेत्यांकडून केला जातो. मनसेच्या नांदगावकरांनी 2 ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा ताकद 1+1 बरोबर 11 होते म्हणून ट्विट केले. तर ठाकरे गटाच्या जाधवांनी दोन्ही ठाकरे एकत्र येतील की नाही या शंकेला आजच्या भेटीनं उत्तर दिल्याचं सांगितलंय. असं आहे की आपण जे म्हणता की या भेटीगिटी वाढलेल्या आहेत, हे 2 भाऊ एकत्र येतील की नाही ही जी शंका उत्पन्न केली जात होती, तुमच्या मनामध्ये जो काही संशय होता, या संशयाला आज पूर्णविराम मिळाला. हे 2 भाऊ एकत्र आले, ही अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे. दरम्यान वरळीतल्या मेळाव्यात बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करूयात असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. त्यानंतर मातोश्रीतच दोन्ही बंधूंनी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेसमोर काढलेला फोटो सर्वाधिक चर्चेतही राहिला. आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय,
एकत्र राहण्यासाठी पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. दिनेश दुखंडेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.